म्हणजे बघ ना, न्यू इयर पार्टीमध्ये माझं आणि आईंचं भांडण झालं म्हणून मी घर सोडून निघून गेले आणि नंतर आईंनी आणि सुष्मिताने मिळून आपल्या डिवोर्स करण्याचा प्रयत्न केला. नाही, ते दोघींचं खरंच खूप चुकलं होतं. ऑफकोर्स चुकलं होतं. आणि मग नंतर आईंच्या त्रासाला कंटाळून मीच सजेस्ट केलं होतं की आपण वेगळं राहूया. तर त्या माझ्या माहेरी राहायला गेल्या. नंतर होळी झाली, तो होळीचा तमाशा झाला. मग मी वेड्यासारखे पैसे जाळले आणि मग आपल्याला मूल होत नाहीये, त्यावरून भांडण झालं. पण तुला हे सगळं कळतंय का? हे सगळं ट्रेस केलं ना तर सगळं आईपर्यंत पोहोचतंय रो. धीरा ऐक ना, पण आपण यानंतर आपलं रिलेशनशिप एवढं स्ट्रॉंग बनवूयात ना की बाकीच्या गोष्टींचा आपल्याला फरकच नाही पडला पाहिजे. फरक कसा पडणार नाही रो? आपल्या हातात आहे का ते? हे बघ, माझ्या हातात तर बिलकुल नाहीये. मला सांग, मी आजपर्यंत स्वतःहून कधी भांडण काढलंय? नाही ना. रो, माझी नाहीये इतकी सहनशक्ती, माझ्यामध्ये नाहीये तितके पेशन्स. धीरा बघ, मला कळतंय आई तुझ्याशी बऱ्याचदा असं विचित्र वागून सुद्धा तू खूपदा तुझा पेशन्स होल्ड करतेस आणि शांत राहतेस. पण ट्रस्ट मी बेबी, मला खरंच याचं खूप कौतुक आहे. अगं पण आईचा तू स्वभाव आहे, तो नाही बदलणार आहे. आता तू ऑब्झर्व केलेस का, तू जेव्हा तिच्याशी भांडलीस ना, ती उलट जास्तच प्रोवोक झाली आणि जास्तच लाऊड झाली. सो इट्स बेटर की तू ना शांतच राहत जा. तिचं एका कानाने ऐकत जा आणि दुसऱ्या कानाने सोडून देत जा. तुला कळत नाहीये का? शी हेट्स मी. आणि मला काय फील होतं तुला कळतच नाहीये. ट्रस्ट मी अधीरा, मला सगळं कळतंय. बरं हे बघ, तुला असं वाटतं ना की आई हेट्स यू, पण बाबा लव्स यू. नंदूताईला तू आवडतेस. आणि सगळ्यात महत्वाचं बेबी, तुला माहिती आहे ना माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. मग मला सांग, आता आपण आईवरच अडून राहायचंय का? तिला बघ, आई आणि बाबा ना आता म्हातारे होत चाललेत ग, आणि मी त्यांना आता नाही सोडू शकत. मी सोडायचं म्हणालेच नाहीये. हे बघ, इनफॅक्ट मलाही आवडते फॅमिली, मलाही आवडतं फॅमिली बरोबर राहायला. हे बघ, मी ना अडून राहतच नाहीये. ओके, आय ट्राय माय लेवल बेस्ट, पण त्याच आपल्या मला कळतंय अधीरा की आई खरंच तुझा कधी कधी अंत बघते. ओके, सो लेट्स मेक अ डील. व्हॉट? ज्यावेळी तुझ्यात आणि आईमध्ये भांडण होतील ना, त्यावेळी तू शांत राहत जा. आणि तो राग ना हवं तर तू माझ्यावर काढत जा. तू मला बोल, मला ओरड, मला मार, आणि आय प्रॉमिस मी त्यावर काहीच रिॲक्ट नाही करणार. पण प्लीज अधीरा, तू ना आई समोर शांत राहत जा. प्रो नाही, मला एक डील नाही जमणार. या घेऊन या ना. नाटक ही मराठी माणसाची सांस्कृतिक परंपरा आहे, आणि तुमच्यासारखा परंपरा जपणारा माणूस नाटकाला नाही म्हणतो. माझे बाबा ना लहानपणी आम्हाला घेऊन जायचे बालनाट्य बघायला. आईसाठी गजरा घ्यायचे. असा त्या थिएटरमध्ये त्या खुर्च्यांवर असा त्या गजऱ्याचा सुगंध दरवळत असायचा. नाटक बघायला गेल्यावर त्या टाळ्या, ती हास्याची कारंजी आणि हे सगळं अनुभवणं हा इतका छान अनुभव असतो. पण ठीक आहे, तुम्हाला जर त्या अनुभवापासून मला वंचित ठेवायचं तर हरकत नाही. ठीक आहे, बघूया. बघूया म्हणजे नाटक बघूया का, की याबद्दल काय करायचं ते बघूया? एनर्जी याबद्दल बोलतोस, बट आय रिअली वॉन्ट टू नो अबाउट द स्टोरी. स्टोरी काय आहे? ओके, सो स्टोरी बेसिकली ही जी स्टोरी आहे ना, ती अशीच व्यक्ती लिहू शकते जी लग्न हा टॉपिकच मुळात कोळून प्यायली आहे. तुला सांगतो अधीरा, आणि नवरा बायको मधले असे छोटे छोटे इश्यूज फनी वे मध्ये कसे मांडायचे याचं परफेक्ट एक्झाम्पल आहे हे नाटक. आणि हे कळायला ना अधीरा खूप अनुभव असायला लागतो का, लिहिण्याचा पण आणि एकूणच आयुष्याचा पण. बेबी, मला पण हवंय काय? हा अनुभव. रो, मला ना अशा पॉइंटला पोहोचायचंय जिथे आपण एकमेकांना एकमेकांपेक्षा पण जास्त ओळखायला लागू. आणि तसं बघितलं ना अधीरा, तर आपलं लग्न सुद्धा बऱ्यापैकी नवीनच आहे. आय नो, आणि म्हणूनच ना मला तुझ्या बरोबर केव्हा एकदम म्हातारी होते असं झालंय. आय नो की तू अशी खूप जास्त अशी क्यूट म्हातारी होणार आहेस. पण तुला खरं सांगू अधीरा, म्हातारा होण्यापेक्षा ना मला तुझ्यासोबत एक एक दिवस जगण्यात जास्त इंटरेस्ट आहे.
भांडण करत. आणि प्रेम करत. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. एका दुनियाला नका देऊ. तुम्हीच आयुष्यातून तिच्या नवऱ्याचं जाणं म्हणजे पसारा, भांडण, स्ट्रेस, इनसिक्युरिटी सगळं असं निघून जातो. मोकळी निर्माण होते तिच्या आयुष्यात. त्याला नका देऊ. मला द्या. मी तुमच्या पाया लागेल. तुम्ही जर त्याला देणार असाल ना, तुम्हाला मलाही द्यावं लागेल. आज एक नाही 2 जीव द्यावे लागतील. सुरी खाली घे. सुरी खाली घे. हे बघ, आपण बोललो पाहिजे. वी शुड टॉक. हे बघ, तुला नाही नेता येणार कारण त्याचं मनाने तुझं नाही. एकतर वर नरकात जागा नाही, स्वर्ग ओस पडलाय. स्वर्गातल्या अप्सरे सुद्धा ढोल्या झाल्या. नाचणार कुणा पुढे? सगळे नरकात. नरकात तर नरकात. पण मी त्याला एकट्याला नाही जाऊ देणार. थांब. सुरी खाली घे. कसं सांगू तुला? तुझ्या सारख्यांना अवेळी नेलं तर नोकरी जाईल माझी. अरे तू इथे मगाशी मेला होतास ना, तुझी बायको अशी रडली ना. आय एम इमोशनल. यू आर सेफ. आई वडिलांची पुण्याई. काय? आता तू जेलजी हिला नेतो. चल. एवढ्या रडल्याने तुम्ही कुठे पाहताय? तुझ्यासारखी मी बोलले ना. आता तू बोल. आता या दैनिक अनुभवात आपण काय ठेवला जाऊ?